येस. तर आपण बाई सगळ्यांना सांगतो, सगळ्यांना जिम करा, जिम करा, जिम करा, व्यायाम करा. ज्याच्याकडे जे घरी आहेत त्यांनी व्यायाम करा, जे घरी नाही आहेत त्यांनी पण व्यायाम करा. ज्यांच्याकडे पैसे आहेत त्यांनी जिममध्ये जाऊन व्यायाम करा, ज्यांच्याकडे पैसे नाही आहेत त्यांनी घरी व्यायाम करा. पण व्यायाम करा, कारण व्यायाम केल्याने एकदम फ्रेश वाटतं, एकदम नवीन एनर्जी येते, पॉझिटिव्हिटी येते. ज्यांचे आयटम सोडून गेले आहेत त्यांनी पण व्यायाम करा, ज्यांचे आहे त्यांनी पण व्यायाम करा. 4 पोरी बघतील बाई अंग बसून, म्हणलं ना असं बॉडी मसल. नमस्कार मित्रांनो, सगळ्यांना गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं डेली ब्लॉग डे 34मध्ये. तर मित्रांनो, आज आहे मंडे आणि आज आपल्याला करायचे आहेत भरपूर सारे कामं आणि त्याचबरोबर आपलं डेली रुटीन पण फॉलो करायचं आहे. तर यस, आणि ज्यांनी कालचा ब्लॉग बघितला आहे त्यांनी सांगा की म्हणजे जे ब्लॉग रोज बघतायत त्यांनी सांगा प्लीज कमेंटमध्ये की मी जे काय रुटीन बनवलं आहे ते बरोबर आहे की नाही आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी की जे आपण इंग्लिश स्पीकिंगचं कोर्स शिकतो आहे तर त्याच्यामध्ये जी मी प्रॅक्टिस करतो आहे तर ती बरोबर आहे की नाही आहे, त्याच्याने इंग्लिश इम्प्रूव्ह होऊ शकते की नाही हे कळवा नक्की आणि कमेंट बॉक्समध्ये सांगा. जेणेकरून जर काही कमी पडत असेल तर मी त्याही गोष्टी करायला तयार आहे. तर येस, मग आता भेटूया आपण ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आत्ता आपली सगळी तयारी झाली आहे. आपण मस्तपैकी फ्रेश होऊन आता परत तुमच्या भेटीला आलो आहे, परत तुम्हाला त्रास द्यायला आलो आहे मी. तर मित्रांनो, आता माझी मस्तपैकी जिम झालेली आहे आणि एकदम फ्रेश वाटतं, एकदम फ्रेश. बाई हे 2-3 दिवस जे व्यायाम करतो आहे ना त्याच्याने एवढी एनर्जी येते ना, एवढं एनर्जेटिक वाटतं आहे ना, काय तुम्हाला सांगू. बाप रे बाप, आत्ता इथून उठलो ना तर बाई पळत पळत कुरलेलं येऊ शकतो, एवढी एनर्जी येते माझ्यामध्ये. पण तसं मी करणार नाही, कारण सगळी एनर्जी आज घालवली तर उद्या जिम करायला भेटणार नाही. येस, तर आपण बाई सगळ्यांना सांगतो, सगळ्यांना जिम करा, जिम करा, जिम करा, व्यायाम करा. ज्याच्याकडे जे घरी आहेत त्यांनी व्यायाम करा, जे घरी नाही आहेत त्यांनी पण व्यायाम करा. ज्यांच्याकडे पैसे आहेत त्यांनी जिममध्ये जाऊन व्यायाम करा, ज्यांच्याकडे पैसे नाही आहेत त्यांनी घरी व्यायाम करा. पण व्यायाम करा, कारण व्यायाम केल्याने एकदम फ्रेश वाटतं, एकदम नवीन एनर्जी येते, पॉझिटिव्हिटी येते. ज्यांचे आयटम सोडून गेले आहेत त्यांनी पण व्यायाम करा, ज्यांचे आहे त्यांनी पण व्यायाम करा. 4 पोरी बघतील बाई अंग बसून, म्हणलं ना असं बॉडी मसल. 4 पोरी बघणार, त्यासाठी व्यायाम करा, डेडिकेशननी व्यायाम करा. तर मित्रांनो, आता झालं आहे आपलं सगळं करून. तर आता आपल्याला पूजा करायला जायचं. पूजा झाली की आपण आपल्या कामाला सुरुवात करणार आहे. आज खूप लोड आहे, लई लोड आहे तुमच्या भावावर, पण आज आपण कसं व्यायाम केला आहे ना तर आपण लोड घेऊ शकतो. तर यस, भेटूया जिममध्ये. आपल्या जिममध्येच बोलतो आहे, व्यायाममध्ये. अरे यार काय तुम्ही यार, भेटूया व्लॉगमध्ये. मित्रांनो, आत्ता वाजले संध्याकाळचे 6 आणि आत्ता आपण एकदम रिलॅक्समध्ये, कारण की आपण सगळी कामं केली आहेत. मम्मी आज गावी जाणार होती तर मम्मीला सोडून आलो आहे. तर यस, आता आपलं फक्त आणि फक्त आपले जे अभ्यासाचे सेक्शन आहेत तेच बाकी आहेत. कारण की आपण ठरवलेलं की सकाळ ते दुपारपर्यंत किंवा संध्याकाळपर्यंत आपण फक्त आणि फक्त कामं करायची आणि नंतर संध्याकाळचा जो पूर्ण वेळ आहे 7 ते 10पर्यंतचा तो पूर्ण वेळ अभ्यासाला द्यायचा आहे, सेल्फ स्टडीला द्यायचा आहे. तर यस, आता आपले सगळी कामं झालेली आहेत. हां, हायलाईट काय पूर्ण झालेली नाही आहे,
त्याच्यात कलर करेक्शन वगैरे गोष्टी बाकी आहेत, तर ती गोष्ट आपल्याला करायची आहे, पण ती आता नाही. आत्ता आपला वेळ अभ्यासाचा आहे, तर हा पूर्ण वेळ अभ्यासालाच देऊया. मित्रांनो, आजचा ब्लॉग हा इथेच संपतोय. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये एका नवीन विषयासोबत. तर ज्यांनी आपले अगोदरचे ब्लॉग बघितले नाही त्यांनी जाऊन आपल्या चॅनलवर ब्लॉग बघा, आणि ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब नाही केलं त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. तर येस, भेटूया आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये.